नमस्कार. कथामृत या चॅनलमध्ये आणखीन एक नवीन कथा आपल्यासाठी. जय देवी मंगळा गौरी, ओवाळीन सोनिया ताटी, रतनांचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे या ज्योती. हे ऐकल्यानंतर अगदी लक्षात आलंच असणार आहे की आज आपण कुठली कथा सांगणार आहे. बरोबर, तसा हा सणांचा आणि व्रतवैकल्यांचा श्रावण महिना. श्रावणामध्ये पाना फुलांना बहर येतो. अगदी वेली फुलांनी लदबदून जातात आणि त्यामुळे वनस्पती, पाने, फुले हे सगळं मुबलक प्रमाणात आपल्याला पूजेला, पवित्र देवकार्यासाठी उपलब्ध होतात. मंगळागौरीच्या पूजेसाठी तर ढिगानं पानं, फुलं गोळा केली जातात. बरोबर आहे ना? म्हणजे ह्याच्यावरनं लक्षात आलंच असणार की आज आपण कुठली कथा घेऊन येणार आहोत. अगदी बरोबर, श्रावणातील मंगळागौर. मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा महेश्वराची पूजा बरं का. पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम आणि निष्ठेचा आदर्श म्हणून हे दाम्पत्याकडं पाहिलं जातं. तेव्हा त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूनं ही पूजा करतात. लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात. या दिवशी काय करतात तर मंगळागौरीच्या मुलींनी न्हावून माखून पूजेला बसायचं असतं. पूजेकरता ब्राह्मण बोलावून सोवळं नेसून पूजा करायची असते. शेवटी मंगळागौरीची आरती म्हणून एकत्र बसून कहाणी वाचायची असते. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी काय करायचं, मुक्यानं जेवायचं बरं का, बोलायचं नाही. आणि प्रत्येक जी मंगळागौरीची मुलगी असती ना, तर त्या प्रत्येकीच्या समोर वेगळी वेगळी रांगोळी काढावी असं सांगितलेलं असतं, शक्य असेल तर. आणि जेवणाच्या वेळी तुळशीचं पान जवळ ठेवायचं. या मुलींनी जेवण झालं की तोंड धुवून तुळशीचं पान खायचं आणि नंतर बोलायला सुरुवात करायची. जेवताना या प्रत्येक मुलीला विडा आणि दक्षिणा द्यायची पद्धत आहे. आपण ना पूजा झाल्यानंतर आरती करतो ना. आता आपण मंगळागौरीची सुद्धा आता कथा ऐकणारच आहोत. पण मी आता सुरुवात कशी केली बघा, आरतीनं केली ना, की आरती म्हणतात ना मंगळागौरीची. किंवा आपण कुठल्याही पूजा झाली की म्हणजे सत्यनारायणची पूजा झाली की आणखीन गणपतीमध्ये आपण आरती करतो, नवरात्रात करतो देवीसमोर आरती, मंगळागौरीच्या समोर करतो आरती. मग ही आरती का करतात बरं? कारण कसं असतं तर ही सगळी पूजा झाली ना की आरतीसाठी जमलेली मंडळी असतात ना, ती उभा राहतात, उठून उभा राहतात आणि प्रसन्न मनानं ही आरती सुरेल चालीवर सगळी मिळून सामुदायिकरित्या म्हणतात. आरती हे एक भावरम्य गीत आहे आणि आरतीमध्ये काय असतं तर त्या देवतेच्या रूपाचं वर्णन केलेलं असतं, गुणांची स्तुती केलेली असते, शौर्याचा गौरव केलेला असतो आणि तिची भावना व्यक्त केलेली असते. शेवटी या भक्तावर कृपेचा वर्षाव कर, संकटकाळी धावून ये, सुखात ठेव अशी याचना केलेली असते. बघा बरं की आपण ज्या वेळेला आरती म्हणतो ना तर त्यावेळी ती घंटा असते आरतीबरोबर, झांज असते, टाळ असतो, मृदुंग असतो, तबला असतो. अशा अनेक वाद्यांच्या गजरामध्ये आपण आरती म्हणतो आणि सगळी जणं टाळ्या वाजवत असतात आणि त्या गजरात रंगून जातात, देहभान विसरून जातात आणि त्या देवतेच्या आरतीमध्ये मग्न होतात आणि आनंदानं सहभागी होतात.
आरती ही मनातील व्यथा आणि वेदनांचा निचरा करते. आरती या शब्दापासून आरती बघा, तला दुसरी वेलांटी रफार आरती या शब्दापासून आरती दुःख आर्त नाहीसे करते ती आरती. म्हणून दुःख क्लेश विघ्न दूर व्हावीत म्हणून केलेली आर्त आळवणी म्हणजे आरती. आरती मनोकामनांची पूर्ती करते. भक्तांची देवतांबद्दलची भक्ती, श्रद्धा, प्रेम हे आरतीतून व्यक्त होत असतं. आर्त आळवणी, याचना, विनवणी, प्रार्थना हा भक्त करतो आणि ती आरती आपण गीतामधून म्हणत असतो. अनेक संतांनी बघा ज्ञानेश्वरांची आरती, तुकाराम महाराजांची आरती असते, गोंदवलेकर महाराजांची पण आरती असते. अनेक आरत्या रचलेल्या आहेत आणि मनातील सात्विक भाव उमलविणारी ही आरती असते. आता आपण मंगळागौरी नंतर आरती म्हणतो म्हणून तो विषय निघाला, म्हणून मी आरती का म्हणतात पूजेच्या नंतर हे सांगितलं. आता आपण आपला जे मेन उद्देश आहे की मंगळागौर कहाणी सांगायची आपल्याला. मंगळागौरीची आटपाट नगर होतं, तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी यायचा, अल्लख म्हणून पुकारा करायचा. वाण्याची बायको भिक्षाणी, पण तो गोसावी मात्र निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून म्हणे आणि चालतं होय. तिनं आपल्या नवऱ्याला हे सांगितलं. नवऱ्यानं आपल्या पत्नीला एक युक्ती सांगितलं की तू दाराच्या आत लपून बसत जा. आणि त्याने गोसाव्याने अल्लख म्हटलं की सुवर्णाची भिक्षा घाल. आणि अशी भिक्षा झोळीत घातली तिनं. गोसावी आला, त्यानं अल्लख म्हणून पुकारा केला आणि तिनं त्याच्या भिक्षेमध्ये, जिच्या झोळीमध्ये सोन्याची भिक्षा घातली. बुवांचा नेम मोडला. बुवा बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही तुला असा शाप दिला. तिनं त्यांचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल असे बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला, घोडा अडला, तिनं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरे जडितांचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्त आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. देवी घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहेत, पण पोटी पुत्र नाही ग, म्हणून मी दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संतती सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर ते सुख तुला देते. आता बघ, अल्पायुषी मुलगा घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागच्या बाजूला जा, तिथे गणपती आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंडावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, पोटभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपल्याजवळ एकच आंबा आहे असं त्याला दिसलं. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला.
बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी तो वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही, असा माझा नवस आहे, असा जबाब आला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं त्याला. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांडद्वाड आहे, काय रांडद्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकलं. त्यांच्या मनात आलं की हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेला नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबाबांना पंचाईत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागली. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयतांना गौरी हारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिडाडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, ते आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिल्यावर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची आणि अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडेल बरं? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवायचे. आईनं पाणी घालावं, भावानी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले हो. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथे अदृश्य झाली. भातचा जागा झाला. तसा आपल्या मामा सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासीने येऊन सांगितलं, अहो इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासीनी यजमानीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी आणलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला.
भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.